जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। भारतरत्न संघर्ष यात्रा भारतरत्न घेऊनच येईल, संदीप तात्या ठोंबरे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेली भारतरत्न संघर्ष यात्रा भारतरत्न घेऊनच येईल असे प्रतिपादन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे यांनी केले। भारतरत्न संघर्ष यात्रेची सुरुवात करताना झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मातंग समाजातील ज्येष्ठ उद्योजक उत्तम उदार प्राध्यापक दीपक रणदिवे, शिवछत्रपती गुणीजन गौरव पुरस्कार प्राप्त माननीय राधेश्याम नाना जाधव, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर किरण भिंगार दिवे, समतावादी महासंघाचे गणेश माने, दलित महासंघाचे दिनकर वायदंडे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष किरण भगत, सांगली जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकटे, खानापूर तालुका अध्यक्ष अरुण धेंडे, जिल्हा निरीक्षक आकाश मदने, अजय सकटे, लखन सकटे, कडेगाव तालुका अध्यक्ष आकाश वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, प्रथमेश फाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्राध्यापक रणदिवे म्हणाले की डीपीआय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, राज्य सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली भारतरत्न संघर्ष यात्रा ही राज्यातील मातंग समाजाला दिशा देणारी असेल। सर्वच राज्य सरकारने अण्णाभाऊंची उपेक्षा केलेली आहे। समाजाच्या अनेक पक्ष संघटनांनी भारतरत्नाची लढाई आपापल्या पातळीवर मोठ्या प्रमाणात लढलेली आहे। असे असताना देखील डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे रामविलास पासवान म्हणून ओळखले जाणारे वीरूबापू फाळके यांनी आधी लगीन कोंडाण्याचं या म्हणीप्रमाणे भारतरत्नासाठी निर्णायक लढा डीपीआय पक्षाच्या माध्यमातून उभा केल्याने मातंग समाजातील तरुणांमध्ये नवचैतन्य उभे राहिले आहे। मातंग समाज हा धाडसी, प्रामाणिक, शूरवीर जरी असला तरी सुद्धा सामाजिक न्यायाच्या लढाईत कधीच हरलेला नाही। त्यामुळे जी व्यवस्था अण्णाभाऊंना नाकारते त्याच व्यवस्थेला अण्णाभाऊंचा सन्मान करायला लावणारी ही भारतरत्न संघर्ष यात्रा भारतरत्न भेटल्याशिवाय माघार घेणार नाही असे प्रतिपादन दीपक रणदिवे यांनी केले। तर मातंग समाजाचे ज्येष्ठ उद्योजक उत्तम उदार म्हणाले की अण्णाभाऊंच्या भारतरत्न संघर्ष यात्रेला समाजातील वाढता पाठिंबा यात्रेत सामील झालेल्यांच्या पाठीमागे आहे। राज्यातील मातंग समाज निश्चितपणाने भारतरत्न संघर्ष यात्रेच्या पाठीमागे पाठबळ म्हणून उभा राहील यात शंका नाही। आम्ही सर्वजण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष वीरसेन दादा कांबळे म्हणाले की बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी विचारांचे होते। भारतरत्न संघर्ष यात्रेला सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना आणि अनुयायांनी रस्त्यावर उतरून पाठिंबा द्यावा। दलित महासंघ नेहमीच अण्णाभाऊंच्या विचारांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। कैलासवासी दिवंगत नेते जे.के. बापू कांबळे यांचा आदर्श घेऊन दलित महासंघ काम करीत आहे। जे.के. बापूंच्या विचारांची तरुण झटणारी आणि लढणारी पिढी अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी आज रस्त्यावर आहे। वीरूबापू फाळके आणि संदीप तात्या ठोंबरे, अजय सकटे, अमीर मुलानी, लखन सकटे, प्रथमेश फाळके या लढवय्या कार्यकर्त्यांना दलित महासंघ आणि महाराष्ट्रातील जनता ही कधीच विसरणार नसल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले। भारतरत्न संघर्ष यात्रेचे प्रमुख समन्वयक वीरूबापू फाळके म्हणाले की भारतरत्न मिळाल्याशिवाय आणि अण्णाभाऊंचा सन्मान झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। प्रसंगी महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांना मातंग समाजाचा हिसका दाखव आणि भारतरत्न खेचून आणू असा इशारा यावेळी वीरूबापू फाळके यांनी दिला। भारतरत्न संघर्ष यात्रा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले। गारडी, घाणवड, नागेवाडी या ठिकाणी समाज बांधवांनी भारतरत्न यात्रेचे जल्लोषात स्वागत केले। माहुली या ठिकाणी सरपंच पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे प्रमुख यांनी देखील यात्रेचे स्वागत केले। भारतरत्न यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचताच सातारा जिल्हा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे युवकचे कार्याध्यक्ष आकाश निकाळजे यांनी मायनी येथील चौकात यात्रेचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी वडोज पोलिसांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता। विटा, गारडी, घाणवड, नागेवाडी, मायनी, कातर खटाव यात्रेच्या प्रवासादरम्यान विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी भारतरत्न यात्रेचे स्वागत करून आपली उपस्थिती दाखवली। माननीय अमीर मुलानी, अजय सकटे, प्रसिद्धी प्रमुख, भारतरत्न संघर्ष यात्रा विटा ते आझाद मैदान, मुंबई। फोन नंबर 74 10 10 21 00। विटा ते मुंबई मंत्रालय आझाद मैदान या ठिकाणी पायी चालत भारतरत्न यात्रा सुरू केलेली आहे। या यात्रेचं निमित्त असं की गेले अनेक वर्षापासून मातंग समाजाचा अस्मितेचा प्रश्न, तसंच महाराष्ट्राचा आणि देशाचा अस्मितेचा प्रश्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या या मागणीसाठी अत्यंत फार म्हणजे सर्व पक्ष संघटनांनी कष्ट घेऊन वारंवार विनंती केली तरीसुद्धा अजूनही त्याला दाद दिलेली नाही। यासाठी आम्ही एक वेगळ्या अशा दिशेनं आज विट्यापासून पायी चालत
मायने या ठिकाणी पोचलो आहे. तसंच आजचा मुक्काम आमचा कातरखांडवा या ठिकाणी होणार आहे. तिथून पुढं आम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे या ध्येयापोटी मुंबईला आम्ही रवाना होत आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. रिपब्लिकन डेमोक्रेटिक पार्टीचे आपले युवक आणि माता समाजाचे युवक या ठिकाणी आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी टपाच्या आपल्या लोकगीतावर रशियापर्यंत आपला झेंडा लावला भारताचा, असे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, लोकशाही अण्णाभाऊ साठे असो आणि सर्व संत असो, हा आपल्या देशाचा ठेवा आहे आणि हा ठेवा आपण कायम जपला पाहिजे. हा आपल्या सगळ्यांसाठी एकोप्याच्या दृष्टीने हा ठेवा खूप महत्त्वाचा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांना वंदनीय आहे. त्यांनी जे हे उचललेलं आहे की पायी जाऊन मुंबईपर्यंत जाणार आहेत आणि आपले जे भारतरत्न पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मिळावा याचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने, आमच्या सकल मायनीच्या वतीनं सुद्धा आम्ही या मागणीस जाहीर पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर सरकारने या त्यांच्या रथयात्रेची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देऊ, त्यांना मानवंदना द्यावी हे असं आम्ही मागणी करतो. खरे तर हे सर्व आमच्या दृष्टीनं समाजसुधारक आहेत. हे खरं तर देवांच्या वरचे आहेत. हे एक वेळ देव नसले देवारात तर चालतील, पण ह्या सगळ्यांचे फोटो आपल्या देवारात पाहिजेत असे मानवंदनीय आम्हाला आहेत आणि या सगळ्यांची दखल अख्ख्या देशानं घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आमचा जाहीर पाठिंबा या मागणीस देतो. आज या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष गणूभाऊ फळके यांनी हे जे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा या मागणीसाठी जे विटा ते मुंबई जे पायी यात्रेचं आयोजन केलेलं आहे त्या यात्रेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत. खरं तर ही चळवळीची भूमी आहे. महाराष्ट्र ही चळवळीची भूमी आहे. कामगार, दलित या सगळ्यांचा आवाज जपाच्या मार्फत अगदी जगभर पोचवणारे एक त्याला नेतृत्व म्हणून आपण त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उपेक्षा या मातीत का व्हावी हा खरा तर प्रश्न आहे आणि ह्या मागणीसाठी भारतरत्न मिळावं या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी आज यांनी पायी यात्रा चालू केलेला आहे. त्याचं पूर्णपणे समर्थन आहे. जर या सरकारनं जर या मागणीचा विचार न केला तर येणाऱ्या काळात याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल. दलित पॅन्थरच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो थांबतो आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू